नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आज मी तुमच्याबरोबर मेडोरिनम हे औषध डिस्कस करणार आहे. तर मेडोरिनम हे एक नोझोड आहे जे डिस्चार्जपासून गनोरिया या डिस्चार्जपासून बनवण्यात आलेलं आहे. तर मेडोरिनम जे आपण विचार करतो, इट्स अ नोझोड, इट्स अ डीप ॲक्टिंग रेमेडी अँड it is used in the high potency and it should not repeated more. सो जे होमिओपॅथीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ यूजफुल होईल की मेडोरिनम आपण कोणकोणत्या कंडिशन्समध्ये वगैरे देऊ शकतो. तर वी कॅन थिंक ऑफ मेडोरिनम in the cases where element from suppressed gonorrhea फर्स्ट ऑफ ऑल. त्याच्यानंतर आपण विचार करू शकतो क्रॉनिक रोमॅटिझमचे जे केसेस असतात त्याच्यामध्ये क्रॉनिक पेल्विक डिसऑर्डर्स जे स्त्रियांमध्ये असतात, क्रॉनिक पेल्विक डिसऑर्डर्स लाईक फायब्रॉईड फायब्रॉईड आहे, मेनोरेजिया आहे, खूप त्रास आहे, किंवा वजायनायटस आहे, सर्विसायटस आहे. सो क्रॉनिक लाईक सीन्स 4 to 5 years पेशंटला तुमच्या असा त्रास आहे, तर यू कॅन थिंक ऑफ मेडोरिनम ॲज अ रेमेडी, ॲज अ नोझोड, ॲज अ इंटरकरंट यू कॅन थिंक ऑफ. आणि डॉक्टर बर्नेट यांनी खूप सारे असे केसेस आहेत ज्याच्यामध्ये मेडोरिनमचा यूज केलेला आहे. आणि फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला काही केसेस सांगते. डॉक्टर बर्नेटचे जे केसेस आहेत, अ पेशंट हू हॅड फिट ॲट एव्हरी मेन्स्ट्रुअल पिरियड, द फिट कमिंग ऑन इन अर्ली मॉर्निंग. तो जो पेशंट आहे आपला, त्याला एव्हरी मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये फिट्स येत आहेत आणि अर्ली इन द मॉर्निंग आहेत. तर या कंडिशनमध्ये डॉक्टर बर्नेटने इंडिकेशन दिलेलं आहे मेडोरिनमसाठी. त्याच्यानंतर केस ऑफ राईट रिस्ट रोमॅटिझम. सो आय ऑलरेडी सेड की क्रॉनिक रोमॅटिझमच्या केसेसमध्ये यू कॅन थिंक ऑफ मेडोरिनम. तसंच राईट सायडेड जो रिस्ट रोमॅटिझम आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बर्नेटने यूज केलेला आहे मेडोरिनम. देन थर्ड पॉईंट आहे पॉलिपाय. पॉलिपाय मीन्स मेडोरिनम असं बोललं जातं, इट्स अ मदर ऑफ पस अँड कटार. सो जर पेशंटला क्रॉनिक हे असेल, म्हणजे क्रॉनिक कटार असेल, तर यू कॅन थिंक ऑफ दिस रेमेडी ॲज वेल एज मास्टरबेशन इन चिल्ड्रन. तर बऱ्याच जे चिल्ड्रन्स असतात त्याच्यामध्ये मास्टरबेशनचे प्रॉब्लेम पेशंट सांगतात, की पॅरेंट सांगतात की माझा बाळ असं कॉन्स्टंट हँडलिंग आहे त्याचं प्रायव्हेट पार्ट्सचं, तर थोडं तसं आहे. तर तुम्ही एक तर काउन्सिलिंग करू शकता अँड यू कॅन गिव्ह अ डोस ऑफ मेडोरिनम ॲज वेल. आणि मेडोरिनम इज ऑल्सो गुड रेमेडी इन द सायकॉटिक टाईप ऑफ अस्थमा, ज्याच्यामध्ये ॲग्रेवेशन स्पेशली 2 to 4 AM ॲग्रेवेशन आहे मेडोरिनममध्ये. आणि जेव्हा इनलँड किंवा ऑनलँड तो पेशंट आहे तेव्हा त्याला अस्थमाचे कंप्लेंट्स जास्त आहेत. आणि जेव्हा तो शोरवर वगैरे जातो त्यावेळेला त्याचे कंप्लेंट्स हे रिलीफ वाटतं त्याला, और ते बेटर होतात. तर मोडालिटीजमध्ये आपलं जे वर्स अँड बेटरचं कॉम्बिनेशन आहे एग्रेवेशन मेलरेशन, त्याच्यामध्ये एग्रेवेशन ऑन लँड आहे आणि मेलरेशन बाय और नियर द सीशोर असं आहे अस्थमा रिलेटेड. त्याचप्रकारे अजून एक केस दिलेला आहे त्यांना डॉक्टर बर्नेटने, अल्ब्युमिनेरिया वेन द युरिन कंटेन म्युकस इज वेन. म्हणजे आपल्या पेशंटमध्ये अल्ब्युमिनेरिया यू कॅन सी इन रिपोर्ट ॲज वेल ॲज mucus is present there, so you can think of medorinum as a remedy. Then psoriasis palmaris, so palmचा psoriasis असेल so you can think of this remedy. Then yes, आणि क्रेविंग्समध्ये दिलेला आहे मेडोरिनम हॅज क्रेविंग फॉर आईस अँड येस. आणि रिलेशनशिपमध्ये बघायला गेलं तर इट इज गुड फॉलोड बाय सल्फर या सिफिलिनम अँड येस. आणि क्रॉनिक कटारल जे डिस्चार्जेस असतात ज्याच्यामध्ये नोज इज व्हेरी डर्टी विथ येलोइश डिस्चार्जेस अँड सोलन टॉन्सिल्स अँड लिप्स गेट सोलन बिकॉज ऑफ ब्रीदिंग थ्रू माउथ. सो अशा कंडिशनमध्ये यू कॅन थिंक ऑफ त्याच्यामध्ये माउथ ब्रिदिंगमुळे जे लिप्स सोलन झालेले आहे, अशा कंडिशनमध्ये यू कॅन थिंक ऑफ दिस रेमेडी. ॲज वेल ॲज पेशंट इज ऑलवेज इन हरी, त्याला सगळी कामं तो एकदम पटापट इम्पेशंट असतो, पटापट करत असतो.
आणि पण त्याला अजून एक असं डेल्युजन असतं की टाईम पासेस टू स्लोली. सो आपल्याकडे खूप सारे रेमेडीजचे ट्रायल्स आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हा ट्राय आहे की टाईम पासेस टू स्लोलीमध्ये कोणते कोणते अजून रेमेडीज येतात. तर टाईम पासेस टू स्लोलीमध्ये कॅनॅबिस आय थिंक आहे रेमेडी. आणि आपली एक रेमेडी आहे अजून एवरून, ती एक रेमेडी आहे. प्लीज कमेंटमध्ये सांगा कोणती रेमेडी आहे टाईम पासेस टू स्लोली. तर एक तर मेडोरिनम आहे, एक कॅनॅबिस आहे, आणि तिसरी कोणती रेमेडी आहे विच स्टार्ट फ्रॉम ए लेटर, ते तुम्ही प्लीज मला सांगा. आणि सो थिंक ऑफ मेडोरिनम इन सच केसेस. आणि अजून एक सांगता येईल की हां, एक अजून एक कंडिशन राहिली, वेन अँकल इझिली टर्न वाईल वॉकिंग. मग काही लोक असं असतात की थोडं ही पायामध्ये चालताना थोडं त्रास झाला, इकडं तिकडे पाय झाला तर तो फ्रॅक्चर होतं, हेअरलाईन फ्रॅक्चर्स होतात किंवा पाय मुरगळतो. तर त्याला ट्विस्टिंग आपण असं बोलतो. तो आपण रूटाचा वगैरे विचार करू शकतो. पण कॉन्स्टंट हे जर होत असेल तर यू कॅन थिंक ऑफ मेडोरिनम. ओके. अँड येस, वन मोर पॉईंट आय हॅव टू ॲड रिलेटेड टू स्लीप, की इन होमिओपॅथी आपण खूप साऱ्या पॉईंट्सचा विचार करतो जेव्हा आपण केस टेकिंग करत असतो. पण आपण स्लीप ह्या पॉईंटचा विचारसुद्धा करतो. स्लीपमध्ये द पोझिशन ऑफ स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही लोक आपण मराठीमध्ये बोलतो पालथे झोपतात, ऑन ॲबडॉमेन झोपत असतात. तर काही लोक बॅकवरती ऑन बॅक झोपतात. काही लोक ऑन वन साईड, ऑन राईट साईड और लेफ्ट साईड त्यांचं झोपणं असतं. काही लोक एकदम छोट्या मुलासारखे नीच्या पोझिशनमध्ये झोपतात, लाईक गुडघे जे आहेत छातीजवळ घेऊन असे एकदम झोपतात. सो त्या पोझिशनला बोलतात नीचेस पोझिशन. आणि ही नीचेस पोझिशन इज व्हेरी कॉमन इन मेडोरिनम पेशंट. सो आता हे जे सिम्टम आहे किंवा हे जे मेन कॅरेक्टरिस्टिक आहे पेशंटचं, प्रत्येक पेशंट असं नाही सांगू शकत. कधी कधी रिलेटिव्ह, कधी कधी अटेंडंट जे आपल्यासोबत असतात, आपल्या पेशंटच्या सोबत असतात, ते कधीतरी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकतात. बट प्रत्येक वेळीच आपल्याला मेडोरिनमच्या बाबतीत हे सिम्टम्स सापडेल किंवा हे आढळून येईल ह्याची शक्यता फार कमी आहे. पण काही पेशंट सांगतात की बाबा अशी एक काही जेन्युइन कंडिशन आहे जी अशाच प्रकारे त्याला झोप लागते वगैरे. सो यू कॅन थिंक ऑफ मेडोरिनम. इट्स अ गुड रेमेडी. ॲज वेल ॲज क्लार्क जो मटेरिया मेडिका आहे त्याच्यामध्ये डॉक्टर क्लार्कने सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे की ही हॅड ट्रीटेड पेशंट्स फादर वॉज सफरिंग फ्रॉम गनोरिया. आणि मग जेव्हा त्याचं चाइल्ड जो होता, दॅट गर्ल चाइल्ड वॉज सफरिंग फ्रॉम क्रॉनिक ब्लेफरायटिस. सो क्रॉनिक ब्लेफरायटिसमध्ये डिस्चार्ज होतं, पेन होतं, सोलन आयलिड्स होते वगैरे वगैरे खूप सारे सिम्टम्स होते जे ब्लेफरायटिसचे असतात. ही हॅज गिवन व्हेरी कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज बट इट डिडंट वर्क. सो ॲट दॅट टाईम ही रिमेंबर की फादरला गोनोरिया होता अँड आय हॅव ट्रीटेड हिम फॉर गोनोरिया. सो ही कॅन थिंक की आय विल गिव्ह मेडोरिनम 1 स्टॅट इन हायपोटेन्सी टू दिस पेशंट. आणि त्या गर्ल चाइल्डला तो डोस दिला गेला आणि त्यानंतर दॅट गर्ल चाइल्ड वॉज क्युअर्ड व्हेरी वेल. सो दिस इज वन लिटल केस इज गिवन इन क्लार्क मटेरिया मेडिका. सो I think I have taken help of Borix Materia Medica, Clark Materia Medica. So if you want more Materia Medica to add on it, please मला कमेंटमध्ये सांगा. आणि मोर होमिओपॅथिक रेमेडीज आपण अशाच प्रकारे सर्च करत राहू. थँक्यू.